नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने पवित्र पोर्टलला एक नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर ते प्रसिद्धीपत्रक काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. त्यासाठी आपल्याला टीचर रिक्रुटमेंट ऑर्गनायझेशन.in या ऑफिशियल वेबसाईटवरती येऊन पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 या टॅबवरती क्लिक करून या प्रकारच्या इंटरफेसद्वारे न्यूज बुलेटिन या टॅबच्या अंतर्गत एक प्रेस नोट देण्यात आलेली आहे. या प्रेस नोटमध्ये वेगवेगळ्या डेट आहेत. त्यातील रिसेंटली जी आहे ती न्यू या रेड कलरने हायलाइट झालेली आहे. पब्लिश 25 एप्रिल, म्हणजेच ही रात्री प्रसिद्ध झालेली प्रेस नोट आहे. यामध्ये शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक. पहिला मुद्दा बघूया. दिनांक 25/2/2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील अभियोग्यताधारकांना यथाशीघ्र नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग यांनी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास दिलेली परवानगी विचारात घेता, म्हणजे यापर्यंतचा जो मुद्दा आहे या आधीच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगितलं होते की ज्या ठिकाणची मतदान प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणच्या शिक्षकांना नियुक्त्या देण्याची कार्यवाही पुढे करावी किंवा चालू ठेवावी असे आदेश या आधीच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आले होते. असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. कोणते शिक्षक? तर ज्यांची विदाऊट इंटरव्ह्यू मेरिट लिस्ट लागली होती त्या शिक्षकांची. ग्रामविकास विभाग यांना विनंती करण्यात आली असून त्याप्रमाणे सर्व संबंधित मुख्य अधिकारी जिल्हा परिषद यांना त्यांच्याकडून आदेश दिले जात आहेत. म्हणजे ही प्रोसिजर आता सुरू झालेली आहे. यानंतर दुसरा मुद्दा बघूया. पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून शासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे. पुढील फेरीमधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व तत्सम पदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या, म्हणजेच समांतर आरक्षण या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत, तर त्यांच्या मागण्या विचारात घेता समन्वयी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे पालन करून कार्यवाही भविष्यात कोणत्याही न्यायालयीन गुंतागुंती होऊ नयेत. कारण बऱ्याचदा शिक्षक भरतीवरती कुठल्या डिसिजन असेल तर त्यावरती न्यायालयीन प्रकरणामध्ये भरती अडकते. तर इथे तसा उल्लेख करण्यात आलेला आहे की न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये या दृष्टीने याची योग्य ती दक्षता घेऊन करण्यात येत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरी सुद्धा लवकरच घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. म्हणजे पुढील निवड फेरी असेल ती कोणत्याही क्षणी या ठिकाणी प्रोसिजर चालू होऊ शकते. जो विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल किंवा या ठिकाणी समांतर आरक्षण कन्व्हर्टेड राऊंड या ठिकाणी देण्यात आलेले आहे, मेन्शन करण्यात आलेले आहेत, त्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यानंतर तिसरा आहे सन 2017 मधील 29/11/2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणामधील स्थगनादेश उठवण्याच्या दृष्टीने विविध सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभियोग्यता यांना विनंती करण्यात आली असून त्या बाबतीत न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. म्हणजे 2017च्या शिक्षक भरतीवरती ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यावरती स्टे आलेला आहे, तर तो स्टे उठवण्याच्या दृष्टीने सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करण्याचा विचार या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सतत केला जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून काही मंडळी कोणतीही अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्यपद्धती, निर्णय प्रक्रिया अथवा नियम यांची जुजबी माहिती सुद्धा नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांचेपासून सावध राहावे. म्हणजे कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच विश्वास त्या गोष्टींवरती ठेवा ज्या गोष्टी पवित्र पोर्टलच्या न्यूज बुलेटिनमध्ये येत असतात किंवा जे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात येतं महाराष्ट्र शासनाकडून किंवा शिक्षण विभागाकडून
त्याच्यावरच विश्वास ठेवा, असं वारंवार किंवा प्रत्येक प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटलेलं आहे. ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल.